तुमचं आहे का? आहे का? करा तर कनेक्ट. झालं का कनेक्ट? नाही. ठीक आहे. ऑनलाईन किती लोकांनी तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला? बाय द वे, हाऊ मेनी ऑफ यू सॉल्व द फाईल? सिद्धी. ठीक आहे. बाकी समीक्षा, प्रीती, व्हॉट अबाउट बॉईज? तुम्ही गेला का? सॉल्व झालं? गुड. सर एक क्वेश्चन होता. हां. आपण ते मल्टीलाईन कमेंट यूज करतो ना, त्या टायमाला ट्रिपल कोटेशन मध्ये आपण टाकतो, ते प्रिंट होतं सर, कसं काय? प्रिंट होते. पण मग ती प्रिंट कशाने होते नीट बघितलं का तुम्ही? प्रिंट करताना त्याला सिंगल कोट येतो. सिंगल कोट येतो. हां. मग ती ॲज अ कमेंट कन्सिडर होते. जर तू स्ट्रिंग केलीस ना तर स्ट्रिंगला कोट नाही येत. पूर्ण स्ट्रिंग. हां. आता तीच लाईन प्रिंटमध्ये टाक बरं, सेम लाईन, मग बघ. सिद्धी, समीक्षा, संकेत. ओके, गुड. ठीक आहे. बाकी का नाही गेलं? असो, ठीक आहे. युअर लॉस, नॉट माइंड. काय होतं पहिल्या फाईलमध्ये? तुमचे वेगवेगळे व्हेरिएबल्स घ्यायचे होते आणि सेकंडमध्ये काय होतं? तो क्वेश्चन होता. तो क्वेश्चन आहे तो खूप फेमस इंटरव्ह्यू क्वेश्चन, म्हणजे लाईक 10 आउट ऑफ 9 टाइम्स तो क्वेश्चन तुम्हाला येईलच, म्हणजे 90% चान्सेस आहे की येईल. ठीक आहे. तर अशाने थोडं तरी लॉजिक बिल्ड झालं असेल, कसा ॲप्रोच असतो आणि त्याला कुठल्या पद्धतीने विचारलं आहे ते पण मी तुला 2 ऑप्शन्स दिले. लाईक द फर्स्ट वन वॉज ज्या पद्धतीने ऑलरेडी विचारलेलं आहे ते, अँड द सेकंड वन वॉज ते म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं अजून डिटेलमध्ये. ओके, समजलं? ठीक आहे. सो आपण पुढेच डेटा टाईप सुरू केलेलं ना आपण. व्हॉट आर डेटा टाईप्स? मीनाक्षी, कुठले कुठले डेटा टाईप्स असतात? और ठीक आहे, उतने किए थे. लेक्चरमध्ये तेच घेतलं होतं आपण.
थोडं कोणीतरी मला वाटलं पुढचं केलं असेल. असो, ठीक आहे. ओके, चलो. कुठले केले आपण? फर्स्ट वन वॉज नंबर्स केलं, ठीक आहे. नंबर्समध्ये काय होतं रे? इंट म्हणजे काय? नंबर्स 0 to 100, 200, ये क्या होते हैं आपके? इंटीजर्स. फ्लोट यानी डेसिमल नंबर्स, ठीक है. नाउ विल मूव टू समथिंग कॉल्ड बुलियन. अभी बुलियन मतलब क्या? बुलियन मतलब क्या? व्हेन लाइक लेट्स से अभी वेरिएबल मैंने ले लिया y. आई होप अभी आपको समझा कि ये एक वेरिएबल है, ठीक है. मैंने लिया इसमें एंड l ले लिया, इसको ले लिया मैंने false, ठीक है. सिंपल. बुलियन मतलब क्या? ट्रू और फॉल्स. अगर मैंने प्रिंट किया y को तो क्या आएगा? ट्रू. और प्रिंट किया अगर मैंने l को तो क्या ये? फॉल्स. सिंपल, ठीक है. बट अभी अगर आपने देखा कि ट्रू और फॉल्स को एक अलग सा कलर आया है. मैं यहाँ पे एक करता हूँ, मैं लेता हूँ हेलो. अभी हेलो नहीं, मैं कुछ वर्ड ले लेता हूँ. 12 या फिर एक वैभव. क्यों ऐसा? करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. काय आहे ट्रू आणि फॉल्स? पायथनमधले बिल्डिंग फंक्शन नाही, दे आर रिझर्व वर्ड्स. आठवतं का? रिझर्व वर्ड्स, कीवर्ड्स वेरिएबल्समध्ये सांगितलं होतं मी, ठीक है. वो क्या होते हैं आपके? रिजर्व वर्ड्स, ठीक है. इसीलिए लेकिन पायथन ना इंटरनली पायथन रिप्रेझेंट्स ट्रू ॲज 1 अँड फॉल्स ॲज 0. म्हणजे काय? ट्रूला आता हे तुम्हाला समोर ट्रू दिसतंय, बट इंटरनली पायथनला ट्रू काय असतं? 1 असतो, ठीक आहे. आणि फॉल्स काय असतो? 0. स्क्रीन मोठी करा ना, वेळ नाही दिसत. हां नाही, इथे क्लिक करा. हां इथे क्लिक करा. हां झाली. आणि आता अजून एकदा जा इथे कर. नाही ना मॅडम, शिकवतो ना मी थोडं. बस. हां बस, थोडं अजून कमी करा. 110. बस. आता अजून नीट दिसत असेल ना? हां ते म्हणायचं होतं मला. फॉल्सला काय रिप्रेझेंट करताय? 0. सो ट्रू इज योर 1 अँड फॉल्स इज योर 0. जर हे तुम्हाला चेक करायचं आहे, ठीक आहे. ट्रू प्लस, चलो खाली आहेच नाही, चलो ट्रू प्लस ट्रू. जर मी ट्रू प्लस ट्रू केलं तर आन्सर काय येईल? क्या होगा आंसर? 2. करेक्ट. वैसे ही अगर मैंने ट्रू प्लस कितना आया? जैसे मैंने 1 + 1 किया तो आंसर क्या आया? 2. और मैंने एक दूसरा क्या किया था? 1 + 0 क्या? 1. करेक्ट. देखो ट्रू प्लस फॉल्स 1 आया. इसीलिए ये लिख लो कहीं पे कि पाइथन इंटरनली represents true as 1 and false as 0. समझे? समझ लगा? ऑनलाइन सबको समझ रहा है? Okay, good. No, only some of you guys are responding.
आई एम कंसर्न अबाउट एवरीवन. और ट्राई करो कि ऑफलाइन आओ. मैं बार बार बोल रहा हूँ, नहीं तो मैं ऑनलाइन डिक्लेयर कर दूंगा बैच. ओके, कमिंग बैक. समझे इतना? हाँ, बाय द वे, ये हम जब आगे ऑपरेटर्स पढ़ेंगे तब आपको समझेगा कि ये कहाँ यूज़ होता है. अगर मैंने 10 ग्रेटर देन 5 किया तो कैसा आंसर काय येतं रे? ये सर नो येतं ना, म्हणजे ट्रू आणि फॉल्स. सो सी, तब यूज़ होता है ये. ठीक है, ये डेटा टाइप समझा सबको. अभी स्ट्रिंग. स्ट्रिंग क्या होती है? स्ट्रिंग काय असतं? करेक्ट, सिक्वेंस ऑफ कैरेक्टर्स. लेट्स से जैसे इथे काय होतं, नेम, ये हमने करके देखा ना. तो चलो लेट्स से डिपार्टमेंट. ठीक है, हमने ले लिया डेटा SCIENC, डेटा साइंस. ठीक है, अभी ये क्या हो गया आपकी, और ये क्या हो गया आपका वेरिएबल. आई होप अभी वेरिएबल में कुछ डिफिकल्टी नहीं है ऑनलाइन. नहीं तो फिर मैंने बहुत देखा है 4-5 लेक्चर के बाद पूछते सर डिपार्टमेंट क्यों लिया, सर GH क्यों लिया, LT क्यों लिया. आहे का कोणी असं? आई एम स्टिल आस्किंग, इज देयर एनी डाउट इन वेरिएबल? ओके, किसी को डाउट नहीं है वेरिएबल में. लेट्स मूव अहेड. चलो, डिपार्टमेंट इक्वल्स टू डेटा साइंस. तो डेटा साइंस क्या होगी आपकी? स्ट्रिंग. और जो आप ये देखो, अभी मैंने इसको प्रिंट किया. ठीक है, डिफरेंस. use of passage. सॉरी, काय झालं? काय झालं? ये संकेत बोलो. सर यूज ऑफ पॅसेज, पॅसेजसाठी यूज करतात ते ट्रिपल. हो हो हो, ओके. नहीं, इनका एक डाउट था तो इसलिए मैंने सॉल्व करके दिया. समझे? ठीक है. जब मल्टीलाइन कमेंट्स लिखते हो ना, तो वो एग्जीक्यूट, मतलब उसका कुछ फ़र्क नहीं पड़ा है, लेकिन वो प्रिंट हो गई है. लेकिन समझना चाहिए ना हमें कि वो सामने वाले को कि ये मल्टीलाइन कमेंट थी, लेकिन ये कमेंट थी, तो उसके लिए क्या आ गया, ये कोट. ठीक है, और देखो वही मैंने कॉपी करके मैंने प्रिंट में डाल दिया, तो ये क्या हो गया अब? स्ट्रिंग. चेक कैसे करते हैं ये कौन सा है, लाइक कौन सा डेटा टाइप है? टाइप फंक्शन. ये टाइप ऑफ, मैंने अभी, हाँ डिपार्टमेंट करते हैं. चलो, टाइप ऑफ डिपार्टमेंट आ गया. STR यानी दिस इज द शॉर्ट एब्रीवेशन फॉर स्ट्रिंग. करेक्ट? एनी डाउट? ओके. अभी मुझे एक बात बोलो, कर देता हूँ मैं जरा. लेट्स से राम मैंने लिख दिया, तो छोड़ो ऐसा नहीं. नेम मैंने लिख दिया राम. एज मैंने लिख दिया 80. प्रिंट नेम, और मैंने कर दिया एज इक्वल्स टू, सॉरी, प्रिंट मैंने कर दिया एज. हाँ, तो अब मुझे बोलो क्या प्रिंट होगा? राम एंड 18. करेक्ट? अभी मुझे एक चीज़ करनी है कि लेट्स से लाइक व्हाट आई हैव टू डू इज, मुझे एक बात बोलो, इसका मुझे डेटा टाइप चेक करना है बस नेम का. थांबा, मी ज्याला विचारेल तो सांगेल. सुहानी, प्लीज टेल मी, इसका मुझे डेटा टाइप चेक करना है.
ओके पवन बोलो. पवन. हा माझा पहिला लेक्चर आहे सर. मग मी व्हेरिएबल्सबद्दल विचारलं तेव्हा तुम्ही का सांगितलं नाही? ठीक आहे अक्षय बोलो. नेमचं ना सर. हो. प्रिंट ब्रॅकेट ओपन हां टाईप हां ब्रॅकेट ओपन हां नेम. नेम. ओके. काय येईल? क्लास स्ट्रिंग. स्ट्रिंग. करेक्ट. अभी मुझे हाँ हाँ रुको. निखिल बताएगा. निखिल बाग. आई वॉन्ट फॉर एज. प्रिंट हाँ. प्रिंट प्रिंट. टाइप हाँ. ब्रैकेट एज. ब्रैकेट एज. अभी मुझे बोलो. आप नहीं. रुक जाओ. समाधान. याचा आन्सर काय येईल? एक मिनट मैं इसको यहीं पे कर देता हूँ. इसका आंसर क्या आएगा? इंट स्ट्रिंग कौन? स्ट्रिंग एक मिनट. इंट आएगा या स्ट्रिंग आएगा? स्ट्रिंग आएगा सर. स्ट्रिंग कितने लोगों को इंट लग रहा है? सर स्ट्रिंग आएगा कंफर्म. रेज योर हैंड. अरे यार कम ऑन. अभी इतना तो रुक जाओ संकेत जरा. इंट कितने लोगों को लग रहा है? रेज योर हैंड. अभी तो अरे बोलो. छोड़ो. क्या आएगा? स्ट्रिंग. क्यों? डबल कोट्स दिया है. जहाँ पे भी आपने किसी वेरिएबल को में जो डेटा आप स्टोर कर रहे हो उसको डबल कोट्स दिया तो वो क्या बन जाएगा? कुछ भी रहे. फिर वो कुछ भी डेसिमल रहे कुछ भी रहे. कुछ भी कह रहा हूँ मैं. कुछ भी आपने ऐसा कुछ दिया. ये दिया. ये कुछ भी दिया. क्या बन गया वो? स्ट्रिंग ही रहेगा. ठीक है. कन्सेप्ट क्लिअर हुई? झालं का सगळ्यांना समजलं? हां. मल्टीलाईन स्ट्रिंग काय आहे बघा. हॅलो माय नेम इज अबी. आय वॉन्ट टू लर्न फ्रेंच. सिम्पल. ट्रिपल कोट्समध्ये. ओके. बट देर इज़ वन मोर थिंग विच आई वॉन्टेड टू टेल यू. एक यहाँ पे देखो मैंने कर दिया एक एस टी इक्वल्स टू हेलो everyone, we are learning Python and machine learning. ठीक है. यहाँ पे मैंने इसको डबल कोट कर दिया. क्या आएगा इसका आंसर? चलो काय येईल? तुम्हाला काय वाटतं काय येईल? हां. मग ते का करताय तुम्ही? ते घरी जाऊन नाही करता येणार का? सांगितलंय का मी? सांगेल मी जेव्हा लॅपटॉप आणायचं. काय येईल? इनवॅलिड सिंटॅक्स. ओके. सिंटॅक्स एरर. क्यू? डबल कोट तो बराबर है. तो फिर क्या यूज़ करना पड़ेगा? ट्रिपल कोट. यहाँ पे मुझे
पाइथन को हाईलाइट करना है, तो मैंने कर दिया सिंगल। अब आ जाओ, ठीक है। अगर मुझे यहाँ पे डबल कोट चाहिए, अगर मुझे यहाँ पे डबल कोट चाहिए, तब क्या होगा? बाहर सिंगल कोट, ठीक है। ओके, और मुझे बोलो, इसके लिए ना और एक चीज़ कर सकते हो आप, ऐसा याद रखो, जब भी बाहर आपने ट्रिपल कोट दिए तो अंडर डबल कोट, ठीक है। जब भी बाहर आपने डबल कोट दिए तो अंदर सिंगल कोट, ये इजी जाता है। क्या गलत किया हमने? बराबर था, सॉरी। जब भी बाहर, हाँ ये डबल कोट्स हो गए वो, ठीक है। तभी बाहर अंदर, मतलब बाहेर बाहेर जर 3 मध्ये 2, बाहेर जर 2 मध्ये 1, समजलं? समझे सब? आई होप एवरीवन गॉट इट। ओके, मूविंग अहेड, गुड। नेक्स्ट, नाउ वेरी इंपॉर्टेंट, ये हम सब अभी यहाँ से जो आगे है ना, कहाँ गया? ये यहाँ से जो आगे है ना 1, 2 और 3, मतलब सभी, ये फ्रोजन सेट छोड़ दो, चलो लिस्ट, टपल, डिक्शनरी सेट, मतलब ऐसा समझ लो आपका 70% ऑफ द क्वेश्चंस तो, मतलब 50% तो समझ लो, चलो 70 नहीं, 50% तो क्वेश्चंस तो आपके यही से बनेंगे इंटरव्यू के। और ना 100%, 200%, मैं तो बोल रहा हूँ आएगा ही आएगा, आने ही वाला आहे क्वेश्चन इंटरव्ह्यू में, तसा येईल कुठल्या पद्धत, म्हणजे मी तुम्हाला एवढं लक्षात द्या, मी का तुम्हाला ऑफलाईन म्हणतोय की लाईक आय एम गिविंग यू सम क्वेश्चन्स इन गॅरंटी की जे येईल, ठीक आहे। सो आय कॅन जस्ट सी इफ लाईक की कोणाचं काय, कोण कुठे कमी पडतं आहे, कोणाला काय जमत नाही आहे, जसं आता एकचं पहिल्याच लेक्चरला आले, सो थिंग्स गेट व्हेरी डिफिकल्ट। मग असे इंटरेस्टिंग, नॉट इंटरेस्टिंग बट असे काही क्वेश्चन्स जे तुम्हाला एकदा विचारलेत की तुमचं कॉन्फिडन्स पण बूस्ट होतं इंटरव्ह्यूमध्ये, आणि लाईक ते म्हणतो ना एक्झाममध्ये काही मार्क्स फिक्स होऊन जातात, दॅट काइंड ऑफ थिंग। ओके ओके, चलो मूविंग अहेड। नेक्स्ट विल मूव टू समथिंग कॉल्ड लिस्ट, ठीक है। ये घर जाके लिख लो ना आप, नाही ते आता हायलाइट केलं होतं ना आपण. ओके। ते हां, ते व्हिडिओमध्ये ते येऊनच जाईल ठीक आहे। नेक्स्ट आपण बघूयात व्हाट इज लिस्ट, ठीक है। अभी मुझे बोलो क्या दिया है लिस्ट के लिए, क्या दिया है? A list in Python is an ordered collection of values. List can hold values of different data types, duplicate value as well. To create a list, enclose a sequence of values within brackets and separated by commas. म्हणजे काय? आपण एक लिस्ट बनवतो, लिस्ट काय हा पण एक डेटा टाईप आहे, बट मोर ॲक्युरेटली काही इंटरव्ह्यूजमध्ये याला डेटा स्ट्रक्चर म्हणून पण बोलतात, ठीक आहे। आपण पुढे डिटेलमध्ये लिस्ट बघणार आहे, म्हणजे एक एक लेक्चर फक्त लिस्टवर चालेल। मी आता का तुम्हाला लाईक वाय माय टीचिंग मेथड इज डिफरंट, की आत्तापासूनच जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यू गेलेत तर मग असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे विचारतीलच, ठीक आहे। बिगनर फ्रेंडलीला तर विचारतात, फ्रेशरला तर म्हणून ते आधी थोडं कवर करून घेतोय, जेणेकरून तुम्हाला आता कॉल्स येतात वाटतं तुमच्या ग्रुपमध्ये, येतात ना? हो की नाही? ग्रुपमध्ये कॉल्स येतात ना तुमचे, काही ना काही तर कुठल्या ओपनिंगचं, हा मग जर झालं सिलेक्शन, गेलेत इंटरव्ह्यूला, तर मग दिस वुड हेल्प यू आउट, कारण पायथन तर विचारणारच थोडंफार, पायथनमध्ये काय ते हेच विचारणार। चलो मूविंग अहेड, लिस्ट, लिस्ट काय पायथनमध्ये? ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज, ठीक आहे। लिस्ट कॅन कशी बनवतात? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये। लिस्ट कॅन होल्ड व्हॅल्यूज ऑफ डिफरंट डेटा टाईप्स, म्हणजे काय? आपण इंटीजर घेऊ शकतो, घेऊ शकतो, एक string. ठीक आहे।
त्यालाच आपण काय म्हणतो, हेट्रोजिनियस पण म्हणतो. काय म्हणतो? लिस्ट इज अ हेट्रोजिनियस. ठीक आहे. हेट्रोजिनियस म्हणजे काय? डिफरंट टाइप्स डेटा टाइप होतात यूज हां, डिफरंट डेटा म्हणून हेट्रोजिनियस. आता हेट्रोजिनियस काय बोललो, काय इंटरव्ह्युअर्स तुम्हाला हेट्रोजिनियस म्हणून पण बोलतील, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. आता लिस्ट कॅन होल्ड व्हॅल्यूज ऑफ डिफरंट डेटा टाइप्स म्हणजे काय? हा डेटा टाइप कुठला झाला? अँड सेपरेटेड बाय काय आहे? कॉमा. केला आपण कॉमा. हा डेटा टाइप काय आहे? हा घेता येईल का रे? येस. येस. मैंने कर दिया. आ गया? अलग आ. ठीक है. अभी मुझे इसका क्या करना है, टाइप चेक करना है. हो कर सकता हो क्या? क्या आएगा? लिस्ट. लिस्ट येईल. कसं स्ट्रिंग आणि हे काय येईल? दिस इज अ कम्प्लीट डेटा टाईप. टाईप फंक्शन काय करतो? डेटा टाईप देतो. हा पूर्ण डेटा टाईप आहे ना एक. त्याच्यामध्ये काय त्याला त्याच्याशी नाही घेणं. हे काय एक लिस्ट आहे. कसं समजलं त्याला? सिंटॅक्सने. काय सिंटॅक्स होतं त्याचा? स्क्वेअर ब्रॅकेट्स. समजे? लिस्ट समजलं सगळ्यांना? ठीक आहे. अँड बाय द वे देर इज ऑल्सो थिंग आहे डुप्लिकेट व्हॅल्यूज एज वेल. म्हणजे काय? जसं मी आता परत 12 टाकलं तर प्रिंट करेल का 12? येस करेल. देर इज वन मोर फंक्शन. जर आपल्याला लिस्टमध्ये किती एलिमेंट्स आहेत ते कॅल्क्युलेट करायचे तर त्याला आपण लेन फंक्शन म्हणून म्हणतो. तो कसं लिहिता? लेन ऑफ, लेंथ नाही, लेन ऑफ किती येईल? आलं बरोबर? आहे का 5? 1 2 3 4 5. कळलं का लेन फंक्शन काय काम करतं सर्वांना? ठीक आहे. मूविंग अहेड. ओके. ही काय एक लिस्ट आहे. करेक्ट. ही दुसरी लिस्ट आहे. दोघांचं ॲडिशन केल्यावर काय येईल रे? काय वाटतं? पहिलं 50 ब्रेक करून नेक्स्टला माझ्या लिस्टमधलं एक्झिट 30 हाय 9.62. बोलो तो ऑनलाइन जरा बोलो. वैष्णवी बोलो. सर ब्रैकेट के अंदर ब्रैकेट आएगा. ब्रैकेट लेकिन कैसे प्रिंट होगा वो? मुझे कमेंट में कोई करके बताओ, लिख के बताओ ये कैसा प्रिंट होईल. और एल्स टेक युअर ओन कोड. जस्ट लेट मी नो. देखो ये टाइप फंक्शन क्या करता है? गिव्स द टाइप ऑफ वेरिएबल. मतलब डेटा टाइप बोल देता हूँ, छोड़ो. लेन फंक्शन क्या करता है? गिव्स द लेन. हाँ ये मुझे कोई करके बोलो. नो वन. कोई कर रहा है क्या? असो. कोणी करत आहे का? और एल्स शुड हॅव प्रिंट इट. काय आलं? का बरं? एनडी फर्स्ट घेतला. नहीं. ये देखो. छोड़ो ये आपको मैं सिंपल ए और बी करता हूँ.
और इसको मैं ए और बी कर दूँ. अब क्या आएगा? क्या हुआ? ये जो 40 और 50 है, जो सेकेंड लिस्ट है, ये यहाँ पे प्रिंट हुई. करेक्ट का? आता मी चेंज करतो बी प्लस ए. सेकंड वन फर्स्ट टू समजलं का? अरे हा ना. Yes, sir. गुड. Yes, sir. इजी है? डिफिकल्ट जाते? नाही. ओके गुड. अभी यहाँ पे देखो. कितने लिस्ट है टोटल? 3. हमने बस 2 को प्रिंट किया है, इसीलिए 2 आया ना, तो मैं प्रिंट फ्रूट्स भी कर देता हूँ. चलो फ्रूट्स किया है सर. सॉरी, लिस्ट टू. लिस्ट 2 ने हुई आहे का? ओके, तर लिस्ट 2 झाली. ओके, आता मी काय केलं आहे, नीट लक्ष द्या. फ्रूट्समध्ये लिस्ट 1ला प्रिंट केलं आहे. क्या किया है? समजलं की इथे काय केलं आहे? एका लिस्टमध्ये एक व्हेरिएबलचं पूर्ण डिटेल्स. ही लिस्ट विसरून नसेल. सॉरी. चलो ही हाँ, क्या है ये लिस्ट? क्या बन गई? फ्रूट्स की एक लिस्ट ली मैंने, जिसमें क्या था पहले, तो बस ॲपल और मँगो. त्याच्यामध्ये मी काय केलं, एक एक्स्ट्रा एलिमेंट देऊन काय ॲड केलं, लिस्ट 1. लिस्ट 1मध्ये आता ते मी चेंज करतो, लिस्ट 2ला करतो. चलो काय येईल रे आन्सर? ॲपल मँगो 10 12 13. आधी आपण कुठेतरी प्रिंट केलेली का? ठीक आहे. क्या ही लिस्ट? आणि हे का आलं? चल दुसरी लिस्ट. 12 12 10 8. अच्छा, b equals to a b. ठीक है. ओके, इथे आपण एकदम लाईक आपण इथे प्रिंट केलं आहे परत एकदा, म्हणून तसं आलं आहे. समजलं का? अरे इथे ॲडिशन केली आपण पहिले. लिस्ट 2 काय होती? 10 12 30. ती इथे आली. मग त्याची पुढचं आपण ही पूर्ण मग लिस्ट झाली. अरे नाही समजलं. इथे काय होते आपली फ्रूट्समध्ये, काय होतं, ॲपल अँड मँगो. त्यामध्ये आपण कोणाला ॲड केलं? फक्त लिस्ट 2ला. लिस्ट 2 काय होती रे आपली? 10 12 30. ठीक आहे, तो एवढी लिस्ट बरोबर प्रिंट झाली. पण आपण इथे प्रिंट करताना काय केलेलं, आपण लिस्ट 2ला प्लस फ्रूट्स हे प्रिंट केलेलं. पण आता आपण इथे फक्त ये देखो, आपण ए मध्ये काही ना काही घेतलं असेल वरती, डॉलर साइन ऑफ इंडिकेशन. कन्फ्युजन अबाउट. इथे लक्ष द्या. ठीक आहे, काय होतं पहिले?
लिस्ट टू काय होती आपली ते लिहून देतो 10, 12, 30. एक सेकंड. ठीक है, ये अपनी एक लिस्ट थी. दिस इज योर लिस्ट 1, दिस इज योर लिस्ट 2. ठीक है, लेकिन लिस्ट 2 के अंदर ही कौन सी लिस्ट थी? हाँ मतलब सॉरी, एक सेकंड लिस्ट मध्ये लिस्ट 2 ची होती. ठीक आहे, खूपच कन्फ्यूज होऊन जाईल. ओके, दिस कंडिशन इज ऑल्सो कॉल्ड नेस्टेड लिस्ट. ओके, दिस इज ऑल्सो कॉल्ड नेस्टेड लिस्ट. ठीक आहे, समजलं का? म्हणून मग हे असं आलं, याच्याकडे लक्ष द्या. ठीक है, तो समझते हो लिस्ट के अंदर ये कब आएगा, किसने आंसर किया था? कळलं का संकेत, ही सिनेरियो कधी येईल हा? येस सर. ओके, कधी येईल? जेव्हा आपण एका लिस्टमध्ये दुसरी लिस्ट स्टोअर करतोय तेव्हा ब्रॅकेटच्या मध्ये ब्रॅकेट येईल. समजलं? ठीक आहे, जेव्हा ॲड करू तेव्हा येईल का? नाही येणार. समजलं सर्वांना? ऑनलाईन एव्हरीवन? ओके, गुड. चलो, नाउ we'll move to next data type that is called tuple. क्या? tuple. मुझे देखने दो पहले तो, क्लास वर्क 3 है क्या आपका? अच्छा, बड़ा वाला है, मस्त. ओके, टपल क्या है? टपल is a ordered collection of values similar to list. However, a tuple is created by enclosing values within round bracket separated by commas. फक्त काय आहे? स्पेसिफिक ऑर्डर आणि इम्युटेबल. इम्युटेबल मतलब क्या? चेंज नाही करू शकत आपण त्याला एकदा बनवल्यानंतर. ठीक आहे, आता ते कसं, काही मुलं हुशार असतात, ते काय म्हणतात, सर आता एक टपल तुम्ही सांगितला राऊंड ब्रॅकेटमध्ये ए 12, 12, 10, 9, हे डुप्लिकेट चालतं का? येस, चालतात ना डुप्लिकेट्स, चालतं याचं डुप्लिकेट सर अलाउड. ठीक आहे, आणि सर आम्ही प्रिंट ए केलं आणि मग नंतर जाऊन आम्ही इथे चेंज केलं, इथं आलं, असं नाही आहे. ठीक आहे, हे आपण डेटा टाईप्स, बट दे आर मोर ॲज डेटा स्ट्रक्चर. तर आपण जेव्हा यांच्यावरती काम करू ना, हे डेटा स्ट्रक्चर आहे, जेव्हा इथल्या एलिमेंट्सवरती काम करू ना आपण, तेव्हा तुम्हाला समजेल की आपण ते चेंज करू नाही शकत. ठीक है, एक क्या इम्यूटेबल मतलब क्या कि हम चेंज नहीं कर सकते. बनाते वक्त आप कुछ भी कर सकते हो. अरे मुझे एक सिंपल बात बताओ, आप क्या बोलो, मैं कैसा एग्जांपल दूँ? खाना बनाते वक्त जो चाहे वो आप चेंज कर सकते हो ना. इतना डाला, हे एवढं टाकलं, इथं जेवायला बसल्यावर मग तुम्ही करू शकता का काही? तर काय एक्झाम्पल कसं देऊ तुम्हाला याचं? ठीक आहे, हां, इथं गाडी जर समजलं ना, बट वॉट आय वॉन्टेड टू से. ठीक आहे, आता परत त्यात डोकं नका, नाही आपण परत एकदा त्याच्यात वरती काही टाकू शकतो ॲड ऑन्स, हे नका सांगू. ठीक है, समझे क्या कहना चाह रहा था मैं यहाँ पे? टपल, टपल क्या होता है? दिस इज ऑल्सो डेटा टाइप. ठीक है, दिस इज ऑल्सो डेटा टाइप सिमिलर टू अ लिस्ट. हावेवर लिस्ट कशामध्ये होती रे? स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये. हे कशामध्ये? राऊंड ब्रॅकेटमध्ये. लेन फंक्शन वर्क करेल का इथे? काय करतं लेन फंक्शन? काय देतं? लेन. टोटल किती एलिमेंट्स आणि टाईप काय देईल मग? टपल. लेट्स प्रिंट इट. ठीक, झालं प्रिंट? यस. 4. हा ना, मग डॉट अपेंड फंक्शन म्हणून तर ते डेटा स्ट्रक्चर्समध्ये शिकू आपण. अपेंड, सॉर्ट, इन्सर्ट, इज अल्फा, इज नल, खूप मेथड्स आहेत. ठीक है, लेकिन अभी अगर मैं अपेंड बताते बैठा तो सगळ्यांच्या डोकं बस्ट आउट होईल इथे, कारण की ऑलरेडी सायंकाळच्या वेळेस तुमचे लेक्चर्स असतात. सो एव्हरी वन आर ड्रेन्ड आउट थ्रू आउट द डे, इन्क्लुडिंग मी. असो,
आय होप आय एम क्रिस्टल क्लिअर. काही अडचण नाही आहे. ओके चलो. क्लास टप्पल कसा आला समजलं? टाईप फंक्शनने. ओके टप्पल समजलं. नेक्स्ट इज युअर मॅपिंग. त्यालाच आपण आपण काय काय कवर केलं? इंट, फ्लोट, कॉम्प्लेक्स, बुलियन, ट्रू फॉल्स, स्ट्रिंग काय आहे ते बघितलं, लिस्ट बघितलं काय आहे, आता टपल बघितलं काय आहे आपण. ठीक आहे. हे बाय द वे इवन ट्राय दिस ॲट युअर होम. ये जो मैंने आपको रोज फाइल दे रहा हूँ ना, ये ऐसा नहीं कि बस जो दिया है उतना करो. खुद से भी कुछ ऐसे उटपटांग चीज़ें करके देखो, म्हणजे समजेल. चुकलं की कळतं काय पॉसिबल आहे काय नाही पॉसिबल, का पॉसिबल नाही आहे. ठीक है, समझे? ये करके देखो घर जाके. क्यूरियोसिटी पे रखता हूँ आपको. ओके नेक्स्ट इज हाँ मी आन्सर सांगू. फर्स्ट एलिमेंट नंतर सेकंड लिस्ट. ठीक आहे, घरी जाऊन बघा. नेक्स्ट काय आपली मॅपिंग म्हणजेच काय? डिक्शनरी. काय डिक्शनरी? डिक्शनरीज आर यूज टू स्टोर डेटा वैल्यूज इन अ की वैल्यू पेयर. की वैल्यू पेयर मतलब क्या? ऐसा लक्षण सोडा. अ डिक्शनरी इज अ कलेक्शन विच इज ऑर्डर्ड, म्युटेबल म्हणजे काय? वी कॅन चेंज अँड डू नॉट अलाव. ठीक आहे. पण डुप्लिकेट्स म्हणजे जे की असतात ना, की त्यांना फक्त डुप्लिकेट्स अलाउड नसतं. बाकी व्हॅल्यूमध्ये तुम्ही डुप्लिकेट काही ठेवू शकता. एक्सप्लेन करतो पुढे काय आहे. ठीक आहे. इन डिक्शनरी कशामध्ये स्टोर होते ती? कर्ली ब्रॅकेटमध्ये. वी कॅन यूज टू रिट्रीव्ह. ठीक आहे, सोडा आहे. डिक्शनरीज हॅव टाईप. अच्छा, टाईप फंक्शन आपण यूज करून बघू. ठीक आहे. तर बनवता कशी? मी बनवलं ए इक्वल्स टू ब्रॅकेट दिली. ठीक आहे. एंटर हिट केलं. काय दाबलं? एंटर. आता मी दिले नेम, की व्हॅल्यू ना. कशी आहे की व्हॅल्यू? की कोलन आता व्हॅल्यू. ठीक आहे. तुम्हाला देऊ काय? जाऊ द्या, तुम्हीच करून बघा. ठीक आहे, करून बघा सर. ठीक है, मैंने दे दिया ना अभी. ये कौन आया इतना जल्दी? ओके, तो मैंने क्या किया यहाँ पे? क्या नाम दिया है ये अभी? ठीक है, मेरा नाम लोगे आप, वैभव. ठीक है. नेक्स्ट इज मैंने दे दिया एज, मैंने कर दिया 12, 24, 23. ठीक है. काहीतरी राहतंय. काय राहतंय रे? इन डिक्शनरी एंड विथ अ कॉमा. ठीक है, अभी मैं इसको प्रिंट करता हूँ. कसं आला? कळलं का? यालाच आपण म्हणतो काय की एक की व्हॅल्यू पेअर. समजे? समजे? एनी डाऊट? ठीक आहे. यात की कुठली झाली तुमची? नेम, डिपार्टमेंट. व्हॅल्यू कुठल्या झाल्या? आता मला सांगा, मी तुम्हाला म्युटेबल सांगतो की वेगळ्या वेगळ्या कीज चालतील का रे? आय मीन सेम कीज चालेल का? एजच्या ठिकाणी नेम चालेल का? घरी जाऊन करून बघा. आणि वैभवच्या साईडला अजून एक वैभव चालेल का? होऊ शकतं ना. एका कॉलमला जर नेम असेल तर त्याच्यामध्ये वैभव नावाचं किती असू शकतं? कॉलेजचा डेटा घेतला आपण, नेम कॉलम आहे, नेम एकच नेमचं कॉलम आहे, दुसरं असू शकतं का? परत त्याच्यात नेम आहे.
नाही ना, तसंच तर आहे मग. समज रहे हो? हां, ठीक आहे. आता जर मला एक स्पेसिफिक की रिट्रीव्ह करायची आहे, कसं करता? काय वाटतं? काय क्वेश्चन कळालं का काय करायचं? मी फक्त if किंवा नाही वेगळा व्हेरिएबल घेतला, त्याच्यामध्ये आपण काय केलं, ए च्या ब्रॅकेटमध्ये आपण प्रिंट केली नेम. प्रिंट काय आलं समजलं का? याच्याने काय केलं, व्हॅल्यू की रिट्रीवर, याला असं की रिट्रीवर अरे दिस इज कॉल्ड ठीक आहे. कळलं त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे. न्यू व्हेरिएबल सिंटॅक्स कळालं ना आता. सिंटॅक्स काय कसं आहे, न्यू व्हेरिएबल इक्वल्स टू डिक्लेअर्ड व्हेरिएबल. डिक्लेअर्ड व्हेरिएबल कुठला होता रे आपला, जो पहिला आपण केलेला ज्याच्यामध्ये आपण बनवलेलं. आणि रिक्वायर्ड की म्हणजे काय, कुठली की आपल्याला रिट्रीव्ह करायची. आणि प्रिंट काय, न्यू व्हेरिएबल. जुना करणार का प्रिंट परत, नाही नवीन करणार. आलं होतं ना कोणी आत्ता, गेलं का कोणी? असो समझे. लास्ट फॉर टुडे, लास्ट ही है, मतलब क्या ही बचा है. कुठलं राहिलं, सेट. ठीक है, अभी सेट क्या होता है, सेट इज ऑल्सो अ लिस्ट. क्या है सेट, लेकिन सेट इज अ कलेक्शन विच इज अनऑर्डर्ड. अनऑर्डर्ड मतलब अनऑर्डर्ड. सेट्स आर रिटन इन कोणती ब्रॅकेट, कर्ली. आता कर्ली डिक्शनरी पण कर्ली ब्रॅकेटमध्येच ए बाय द वे, डिक्शनरीचा टाईप चेक करू शकता का? ठीक आहे, घरी जाऊन करून बघा. ओके, सेट्स डज नॉट प्रिंट डुप्लिकेट व्हॅल्यू. ठीक आहे, आता मी घेतलं 12 अभी 144 13 144. करेक्ट ना, एक लिस्टमध्ये केलेलं आहे. आता पण हे काय झालं, हा एक सेट झाला. म्हणजे ब्लँक का बसता तुम्ही. किती आलं, क्लास सेट आलं का बरोबर, बरोबर ना. लेन फंक्शन काम करेल का इथे, करेल ना. पण किती दाखवलं त्याने, का अलाउड नहीं म्हणून. अभी अगर मैंने इसको पूरा प्रिंट किया तो देखो कितना है. और अनऑर्डर्ड मतलब क्या, ऑर्डर क्या थी 12 अभी 144 13 144. इथे डुप्लिकेट नाही कुठले आहे. हां 34 45 7 8 9 34 7 8 9 45. परत एकदा प्रिंट करतो. म्हणजे कोणती पण व्हॅल्यू कुठे पण येस, त्यालाच आपण काय म्हणतो, अनऑर्डर्ड. दुसरी गोष्ट काय, सेटमध्ये डुप्लिकेट चालत नाही. आजचं लेक्चर इतकं इम्पॉर्टंट आहेत ना तुमचं, म्हणजे असं समजा की 100% विचारते डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल, लिस्ट अँड सेट, टपल अँड सेट, व्हॉट इज डिक्शनरी, हाऊ टू रिट्रीव्ह अ की. गॅरंटी क्वेश्चन, गॅरंटी. म्हणजे तुम्ही माझे प्रिव्हियस लेक्चर्स जाऊन बघा, मुलांना इंटरव्ह्यूज दिले त्यानंतर येऊन सांगितलं काय विचारलं काय नाही विचारलं. म्हणजे एक जी आता सिलेक्ट झाली तिला तर फक्त म्हणजे पहिले 6 लेक्चर्समधलंच विचारलं आहे पायथनचं. आणि ते 6च्या 6 लेक्चर्समध्ये मी असे
10 ते 12 क्वेश्चन्स होते जे मी तर तिथं फाईल्समध्येच आहे, तसेच्या तसे तिथे विचारलेत, जे फाईलमध्ये ना तुमच्या तसेच्या तसे. म्हणून सांगतोय की जस्ट बियॉन्ड लाईक करा ते फाईल. हां, बाकी रेंज वगैरे आहे ते आपण लूप्सच्या वेळेस करू. रेंज काय देतं की रेंज देतो 0 to 10. वाईल लूप शिकताना आपण बघू. अरे रेंज फंक्शन कसं असतं माहिती आहे का, हे नाही केलं तरी चालेल. फॉर आय इन रेंज, ठीक आहे, फॉर आय इन रेंज 0 to 10. ये देखो ऐसा देता है रेंज फंक्शन, लेकिन अभी हमने फॉर लूप्स जो है वो सीखा नहीं है इसलिए. ठीक है, कळालं डेटा टाइप सगळे. ओके, देन लेट्स गो टू आवर फाईल. 3 काय टास्क आहे थोडं लक्ष द्या बरं का. बुलियन, ठीक आहे. चेक क्लास म्हणजे काय, क्लास चेक करायचं टाईप. परफॉर्म सिंपल ऑपरेशन अँड चेक आउटपुट. नंतर काय, स्ट्रिंग. हे मला सगळ्यांच्या नोटबुकमध्ये पाहिजे ना, डिफरन्सेस लिस्ट टपल सेटचे. ठीक आहे, आय एम गिविंग यू लाईक किती म्हणजे असं पोट तिडकीने सांगतोय की 100% इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन येईलच. ठीक आहे, असा कुठलाच इंटरव्ह्यू नाही डेटा अनालिस्टचा जो याच्याशिवाय जाणार. ठीक आहे, तुम्हाला वारंवार सांगतो, अजूनही तुम्ही जुन्या व्हिडिओज जाऊन बघा, जमीत शिकवलेलं आहे. यू विल गेट टू नो लाईक स्टुडंट्स. प्रत्येक इंटरव्ह्यू गेल्यानंतर मी प्रत्येकाला रिव्ह्यू विचारतो, क्वेश्चन्स विचारतो काय विचारले, जेणेकरून बाकीच्यांना हेल्प होते. तर एव्हरीवनचं गॅरंटी क्वेश्चन तो व्हेरिएबलवाला, हां तो जास्त नाही आला, तो फक्त कशामध्ये आला, ते कोडिंग राऊंड्स जे असतात ना त्यामध्ये आलेला, सिम्पल तो एक आला. सेकंड दिस वन, हां कुठला क्वेश्चन आलेला जो मी तुम्हाला करून दाखवलं, स्ट्रिंगमध्ये नंबर लिहिला होता मी, तर ऑप्शनमध्ये होतं याचा डेटा टाईप काय येईल. ठीक है. थर्ड इज डिफरेंस बिटवीन लिस्ट एंड टपल. ये क्वेश्चन 100% लिस्ट एंड सेट. और फिर आएगा ये क्वेश्चन, राइट अ पाइथन प्रोग्राम टू डिक्लेयर अ लिस्ट कंटेनिंग मल्टीपल एलिमेंट्स ऑफ एनी डेटा टाइप एंड कैलकुलेट इट्स लेंथ यूजिंग बिल्ट इन फंक्शन. कर सकते हो की नाही, करता येईल. एनी डाऊट. हा क्वेश्चन येईलच हं, असं तुम्हाला सांगतो. कोणी रेअरली कोणी एवढं हे सांगतो, मी 100% सांगतो की येईलच. आजची फाईल खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, क्रिएट अ डिक्शनरी टू राइट, उद्या आपण डिस्कस करूया क्वेश्चन, नॉट एन इशू. फिर आता है एक 200% आने वाला क्वेश्चन. ये अभी विप्रो में पूछा गया था, जो अभी रिसेंट हुआ ना उनके कोडिंग, उसमें पूछा गया था. ठीक है, ऐसा कोई पाइथन इंटरव्यू नहीं है, ऐसा कोई भी पाइथन का इंटरव्यू जो ये क्वेश्चन के बिना आगे गया है. हा जर आला तो कॉन्फिडेंस पण बिल्ड होतो एंड यू मूव 1 स्टेप अहेड एज वेल. ठीक है, तो आपका काम है आज ये फाइल करके आना. लकीली आपको सैटरडे संडे मिला है. ठीक है, यू गॉट सैटरडे संडे. ये फाइल करके आओ, मंडे को मैं देखूंगा. ठीक है, एंड हाउ मेनी ऑफ यू आर गोइंग टू कम ऑफलाइन ऑन मंडे. कोई नहीं. ओके, सो आई विल टेक note that accordingly. Sir, I might come from Monday. Okay, fine. सबको आज का लेक्चर म्हणजे सगळ्यांना समजलं आजचं लेक्चर. कोणाला काय डाऊट. येस पवन. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे आजचं लेक्चर इन टर्म्स लाईक असं समजा की हा लेक्चर आणि अजून पुढचं एक लेक्चर, एक नाही अजून 2 लेक्चर्स
ते झाल्यानंतर यू कॅन स्टार्ट अप्लाइंग. म्हणजे जे पण पायथनचे पायथन डेव्हलपर नाही म्हणत आहे मी, जे पण जिथे पण पायथन बेसिक्स किंवा लेट्स एस क्यू एलची ओपनिंग आहे किंवा पॉवर बी आयची ओपनिंग आहे, जिथे पायथन फक्त एक लाईक गुड टू हॅवमध्ये दिलं आहे. गुड टू हॅव समजतं ना? गुड टू हॅव म्हणजे काय, थोडं माहिती पाहिजे, तर यू कॅन डायरेक्टली गो देअर. याच्या व्यतिरिक्त जास्त काही विचारत नाही. हां ठीक आहे, पांडाज वगैरे विचारतील, बट दीज आर द 100%, म्हणजे एवढी गॅरंटी कोणीच देऊ नाही शकत की येतील, तेवढी मी देतो तुम्हाला, हे येईलच. ठीक आहे. इफ यू डोंट ॲग्री विथ दिस, आय एम अगेन टेलिंग यू, गो अँड वॉच द प्रिव्हियस व्हिडिओज. त्याच्यात मुलांनी इंटरव्ह्यूज दिलेत, तर त्याचे सगळ्यांचे रिव्ह्यू दिलेत. ठीक आहे. असे फक्त आता एवढे विचार कर, एवढे लेक्चर्स दिले, आपलं पूर्ण लेक्चर्स होऊपर्यंत आय विल गिव्ह यू बंच ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे डेटा सायन्सला तर असं होतं की सांगतो की उद्या येणारे क्वेश्चन्स आम्हाला आजच सॉल्व्ह होऊन जातात आमचे. फक्त मग कम्युनिकेशनमुळे जरा इश्यू होतो. सो आय एम टेलिंग यू एव्हरी वन दॅट यू शुड बी व्हेरी गुड विथ युअर कम्युनिकेशन. फ्रेशर्सला कम्युनिकेशन्स खूप बघतात. ठीक आहे. समजलं सर्वांना आजचं लेक्चर? एनी डाऊट, डिफिकल्टी? कोणाला काही विचारायचं आहे? स्टिल हॅव 2 minutes, यू कॅन आस्क एंड देन विल लीव. यू गाइस कैन लीव. जिसको जाना है वो जा सकते हैं. रेस्ट कैन, इफ एनीवन वांट्स टू लाइक want to ask anything, they can wait. Rest can leave. तुम्ही पण काही असेल विचारायचं तर विचारू शकता, नाही तर यू कॅन लीव. गेलात तरी चालेल. थँक्यू, थँक्स अ लॉट. अच्छा, आपण लायब्ररी कधी चालू करणार? पांडा ते लास्टला ना, आता लगेच कसं 2-2.5 वीक के बाद. म्हणजे आपल्याला फक्त बेसिक लागतं का सर, की त्यात पण ॲडव्हान्स? सी फॉर वी आर लर्निंग विथ द पर्स्पेक्टिव्ह ऑफ डेटा ॲनालिटिक्स. हां, तुम्ही जर पायथन डेव्हलपरच्या पर्स्पेक्टिव्हने घेतात तर मला 2-2.5 महिने लागतील तुम्हाला शिकवायला पूर्ण. नाही, आपण पांडाचं घेतलं तर त्याच्यामध्ये आपण जे आपल्या कॉलेज लेवलला जे झाले प्रॅक्टिकलसाठी, माझं मी लाईक जे कॉलेज लेवलचं तर आय डोंट नो अकॉर्डिंगली, बट मी जे घेतो मी ते डेटा सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने घेतो. मी डेटा ॲनालिटिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने पण घेत नाही. ऑफकोर्स आय विल सेंड सिद्धी. पांडा आणि एम्पायरसाठी म्हणजे आपण पांडाची यूज केली तर आपण फक्त डिस्क्राईब करू शकतो इन्फॉर्मेशन, हे टेल असे, म्हणजे नॉर्मल नाही. यूज होते. ग्रुप बाय ॲग्रिगेशन केलं आहे का कधी? ग्रुप बाय ॲग्रिगेशन केलं आहे? एवढे नव्हते, हां. म्हणजे नॉर्मल त्याच्यावरती पण असं डुप्लिकेट्स काढलेत. डेटा क्लिनिंग केली आहे. की डेटा क्लिनिंग कशाने केली आहे? काय वापरून? नॉर्मलायझेशन थ्रू केली होती. Normalization? आठवत नाहीये, मॅम, नॉर्मलायझेशन इज नॉट पार्ट ऑफ डेटा क्लिनिंग. पण म्हणजे कॅगलचे डेटा सेट ऑलरेडी ते क्लीनच असतं. त्यामुळे नॉर्मलायझेशन इज अ पार्ट ऑफ फीचर इंजिनिअरिंग मॅडम. तेच बोलते की त्या टाईपमध्येच एका वेगळ्या काही. मी EDAच्या पर्स्पेक्टिव्हने घेतो, जेणेकरून बाकी डेटा ॲनालिस्ट, बाकीचे जे डेटा ॲनालिस्ट आहे, जे तुमच्या कॉम्पिटिटर्स आहेत, ते सगळ्या स्किल्समध्ये काय टाकतात? पावर BI, SQL, पाइथन एंड एक्सेल. ठीक है. बट आप क्या डालते हो? पाइथन में EDA डालते हो, एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस. क्योंकि मैंने आपको, मैं वैसा ही बताऊंगा तो आप रिज्यूमे में क्या डालना है बता दूंगा. आणि मीच स्वतः तुमच्याकडनं 4 प्रोजेक्ट करून घेतो. 4 तुम्ही करता, तर 8 पायथनचे प्रोजेक्ट्स रेडी राहतात तुमच्याकडे. आणि So- आपण रिझ्यूम करतो तेव्हा सगळ्याचा कॉम्बो करून एक प्रोजेक्ट करायचा असतो, सेपरेट आउट टाकायचं. नाही, इट्स अप टू यू. इफ यू वॉन्ट टू प्ले स्मार्ट देन लाईक मग तुम्ही SQLला कनेक्टिव्हिटी दाखवा पॉवर BI मध्ये, आणि एक पायथनचा पूर्ण दाखवा की इफ युअर कंपनी इज गेटिंग ऑटोमेटेड, आय कॅन डू ऑल द थिंग्स ऑन पायथन एज वेल. नाहीतर मग तुम्ही जो प्रॉपर तुम्ही पॉवर BIच वापरत आहात,
पॉवर बी आयवरती करू शकतो. कारण की तुमचे जे डॅशबोर्ड्स आहेत, फर्स्ट लेक्चर्सला मी बोललेलो की काय पायथन इज अन ऑलराऊंडर. ठीक आहे, तू सगळं करू शकतो. फक्त एवढं काय त्याच्यासाठी तुम्हाला कोडिंगमध्ये असतं लागेल. पण मग तेच काय आलं, त्यासाठी हे येऊन गेले आपले प्रॉपर टूल्स येऊन गेले, जसं पॉवर बी आय आलं. करेक्ट. सो लाईक टॉकिंग अबाउट पायथन, जसं प्लॉटली एक लायब्ररी ऐकली का कधी? प्लॉटिंगसाठी यूज करतो. हां, ती प्लॉटली डॅशबोर्ड बनवते, वेगवेगळे ग्राफ्स बनवते. कशासाठी? तुम्ही कशासाठी बोलले? आपली प्लॉटिंगची वगैरे डेटा व्हिज्युअलायझेशनची लायब्ररी आहे ती. प्लॉटिंग म्हणजे मल्टिपल histogram प्लॉट्स वगैरे बनवते. त्याच्यामध्ये पण use हिस्टोग्राम बनवतो, पण एक आपण डॅशबोर्ड्स बनवतो त्याच्यामध्ये, त्या लायब्ररीमध्ये. ठीक आहे. तर असं आहे. आता तुम्ही जे नॉर्मलायझेशन बोलला त्याला त्याला फीचर स्केलिंग, फीचर इंजिनिअरिंगमध्ये पण एक पार्ट येतो, त्याला आपण म्हणतो फीचर स्केलिंग. तर तो त्याचा पार्ट आहे विच इज. एवढं आमचं डेप्थमध्ये झालं नाही. अच्छा, नाही पण एवढं तुम्हाला आय मीन हां, एखादी हार्डकोअर कंपनी याची डेटा ॲनालिस्ट ॲज अ पायथन डेव्हलपरच पाहिजे, हां मग ते विचारतील. बट ॲज पर NMD सिलेबस तर त्यांचा पण खूप आय मीन NMD सिलेबस इज ऑल्सो बिटवीन सम पॅरामीटर्स. आय गो बियॉन्ड दॅट, जेणेकरून तुम्हाला म्हणजे काहीच अडचण येणार नाही. कारण की EDA टर्म्समध्ये तर आय डोंट थिंक कोणी करतं. मला म्हणून जास्त दिवस लागतात पायथनला. ठीक आहे. येस, यू कॅन लिव्ह. आय हॅव नेक्स्ट लेक्चर. बाय. आय होप समजलं तुम्हाला काय बोलणं. ओके.